41 धावा वाडेकर संघालाही झाल्या नव्हत्या, त्यामुळे 35 धावांमध्ये फाईट करू शकतो नवापाडा संघ. विजय पाटील तुम्ही पाहतायत खेळाडू आता मात्र उशिरा आलेत, निजे संघाची हरकत नाहीये, पण 10 खेळाडूंमध्ये सुद्धा आज सामना जिंकलाय, हे महत्वाचं आहे. 35चं टार्गेट आहे, 24 बॉल आणि 35 आणि 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केलेली आहे पुन्हा एकदा जाणार आहोत आपण योगेश पाटीलकडे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे. आणि एक चांगलं तर दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण पाहत आहोत. नवापाडा विपक्ष दुसरी मॅच नवापाडा विपक्ष निलजे डबल मध्ये चालू असलेला हा सामना. पहिल्या सत्रामध्ये नवापाडा संघाने फलंदाजी करताना 35 धावांचं लक्ष ठेवलंय. ज्या संघाने या स्पर्धेचं हायेस्ट स्कोअर केलं होतं तो संघ पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी 2-2, 1-1 धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला. त्याचं कारण म्हणजे पहिल्या चेंडूवर 440 वॉल्टचा झटका म्हणजेच बाला बोराडे यांना परतावून लावलं. जनार्दन या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली. 2 मोठे हदरे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या मिळवून दिल्यानंतर त्यानंतर मात्र उभरता आलं नाही नवापाडा संघाला. परिणामी फक्त आणि फक्त 35 धावांचं टार्गेट. गुरुनाथ भंडारी, मुकुंद भंडारी यांनी व्यासपीठावर यायचे. चोवीस चेंडू 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी निलजे संघाला. नितीन दादा प्रल्हाद कारभारी यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. गुरुनाथ भंडारी यांनाही विनंती आपण यायचे व्यासपीठावरती. आमदार साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. विश्वनाथ भोईर साहेब आणि नगरसेवक जयवंतदादा भोईर ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला होता. जयवंतदादा भोईर, प्रल्हाद कारभारी यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. आणि पहिल्या चेंडूची खूप चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. विश्वास रसाळ यांच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउंस सीमा पार फरार चौकार. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत पुष्पर काटे आणि फलंदाज
आपले सर्वांचे लाडके आमदार विष्णुदादा भोईर यांचं आगमन झालंय. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी त्यांना आमदार चषकमध्ये सुद्धा पाहिलं. खासदार श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा त्यांच्या बरोबर होते बल्ल्यानीच्या स्पर्धेमध्ये. आणि नगरसेवक जयवंतदादा भोईर यांचे आगमन झालंय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. धन्यवाद नितीन दादा. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. स्ट्राईकवर आहेत किशोर, सामोरे जातील सतीश. चांगल्या प्रकारचा चेंडू फलंदाजापासून लांब ठेवलाय. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये या निर्धावाचा चेंडू. सतीशच्या गोलंदाजीमधून पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करून देतोय सतीश हा गोलंदाज. आता मात्र लोअर फुलटोरोचा ऑन साइडला अतिशय गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमा पार चौकार. सुरेख संगीत, मान्यवरांचे आगमन, त्यासाठी डीजे करून सहर्ष स्वागत केलं जातोय संगीताच्या मार्फत. चांगल्या प्रकारची फलंदाजी किशोर यांकडून. चांगल्या प्रकारचा फटका ऑन साइडला. आता मात्र ओव्हरपिच चेंडू होता, खेळून काढले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. परिणामी 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. जिथे 1 धाव होती फंबलच्या स्वरूपाने, तिथे 2 धावा मोजाव्या लागल्या आहेत नवापाडा संघाला. 2 धावेच्या मदतीने निलजे संघाची धावसंख्या पोहोचती ती 10 या आकड्यावर. टार्गेट छोटा आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी टॉप क्लास करावा लागेल. यावेळी चेंडूने घेतलेली अतिरिक्त उसली, अतिशय सुरेख गोलंदाजी सतीश यांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 25 धावा. फलंदाजीसाठी सज्ज आहेत क्रीसवर किशोर आणि जनार्दन. ज्या जनार्दननी चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळून 2 मोठे झटके दिले होते नवापाडा संघाला, तो जनार्दन आता फलंदाजीसाठी सज्ज आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी सुरू असलेली मॅच, दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच निलजे विपक्ष नवापाडा असे 2 संघांमध्ये लढत आहे. प्रथम सत्रामध्ये नवापाडा संघाने फलंदाजी करत 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय नवापाडा संघाकडून उमेश जाधव. बाला बोराडेच्या विकेट नंतर फलंदाजाची कमान सांभाळली होती उमेश जाधव यांनी. तोच उमेश जाधव आता दुसऱ्या षटकामध्ये येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, परंतु चेंडू मात्र शर्यत जिंकतोय आणि जातोय सीमा पार चौकार. जे मास्टर किरण याचकडून चांगल्या प्रकारचं संगीत ऐकवताना, चांगल्या प्रकारच्या आमच्या आवाजाची काळजी घेताना डीजे किरण.
चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते जनार्दन कडून. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, तशीच कामगिरी फलंदाजीमध्ये दाखवताना जनार्दन. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेस करतोय. मात्र बॅटची लिडिंग एज आणि चेंडू हवेत आणि जीवदान भेटलंय. कुठेतरी चुकी केली आहे क्षेत्ररक्षकांनी. का जनार्दन यांची विकेट कितपत महागडी पडेल ही येणारी वेळ सांगून देईल. 15 धावा, 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी निलजे संघाला. यष्ट्यांच्या मागे फायटर जेट, बाला बोराडे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपला अनुभव पणाला लावतायत. खूप वर्षांचा दांडगा अनुभव बाला बोराडे. मात्र कट होती, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा पाहायला भेटतोय मैदानाच्या आत. परिणामी 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत जनार्दन आणि बोवी खेळाडू. कित्येक वर्षांचा दांडगा अनुभव आहे. अष्टपैलू खेळाडू. मात्र कट करायचं होतं. आता मात्र तू मे होताना आता मात्र परतावून लावावं लागेल जनार्दन यांना. बसलाय निलजे संघाला जनार्दन यांच्या द्वारे. या आधीचा चेंडू देखील अशाच प्रकारे कट करायचं होतं. तशाच प्रकारचा चेंडू दुसऱ्या चेंडू हाताळलं आणि धावचीतच्या स्वरूपात जनार्दन यांना परतावं लागलं. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत सोमनाथ पाटील. गोलंदाजीमध्ये चांगली भूमिका बजावली. आता फलंदाजीमध्ये पाहू. ऑफसाईडला काय फटका खेळलाय. गॅप सिलेक्शन पाहू शकता. चेंडू जात होता. कव्हरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. चौकाराच्या मदतीने निलजे संघाची धावसंख्या पोहोचतीये ती 20 या आकड्यावर. अजून जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. तापा मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू होता. फलंदाजापासून दूर ठेवलाय. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर निलजे संघाची धावसंख्या पोहोचतीये ती 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जय म्हसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे यांच्या वतीने आपण पाहिलं आपल्या व्यासपीठामध्ये आता ज्यांचं आगमन झालं आपण पाहिलं तर विश्वनाथ भोईर साहेब लाडके आमदार यांचा इथे सत्कार केला जाईल. 40+ क्रिकेट संघ उंबाडे टीमच्या वतीने. चला 40+ उंबाडे टीम पूर्ण यायचे आपण आपल्या सर्वांच्या वतीने. आपले सर्वांचे लाडके आमदार याच विभागातील कार्यसम्राट कार्यकुशल आमदार विश्वनाथ दादा आपला आमदार. उंबाडे गावचे सुपुत्र विश्वनाथदादा भोईर. प्रत्येक स्पर्धेला मात्र त्यांना वेळ द्यावा लागतो आणि त्यांचा इथे सत्कार केला जातोय. जय म्हसोबा क्रिकेट संघ 40+ उंबाडे यांच्या वतीने. जोरदार विद्यमान नगर
जयवंतदादा भोईर उपस्थित आहेत. लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. 2 मिनिटं मॅच थांबवायचे. नागे धावा खर्च केला तर कमबॅक करू शकतो. गुरुनाथ भंडारी यांचे जोरदार टाळ्या होत्या आमच्या मान्यवरांसाठी. ते दिले, धन्यवाद. बारा चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू असं समीकरण उरलंय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पाहूया तिसरं षटक हाताळतील नागेश. आता मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट होते फलंदाज किशोर. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. नवापाडा संघाला तशाच प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे नागेश यांनी. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र ओरपीच चेंडू होता, पुरेपूर्ण त्याची संधीचा केलाय सोनं. येतोय या षटकाराने समीकरण. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका, यावेळेस चेंडू जातोय सीमा पार. इथे मात्र किशोर फटाके वाजवतोय आपल्या बॅटने. 2 षटकार आलेत. आता मात्र समीकरण सोपं झालंय. पुन्हा एकदा आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उमेश जाधव, चुकी होणार नाही कुठल्या प्रकारची. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतोय निलजे संघ. 2 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त देसाईचे कप्तान इथं उपस्थित राहायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतील सोमनाथ. आता मात्र फक्त फ्लिक केलाय चेंडूला, फ्लिक ऑफ द रिस्ट, आणि चेंडू जाईल. प्राप्त करतो निलजे संघ.
निलजे गावाचं टायटल सॉन्ग डीजे मार्फत विजयाचा स्वागत गीत डीजे कडून येताना चांगला मोठा विजय म्हणता येईल निलजे संघाचा नवापाडा संघावर. अतिशय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने अफलातून फटकेबाजी करत एकतर्फी सामना केला आणि गोलंदाजी करत 7 रन आणि फक्त 7 रन आणि 1 विकेट घेतला. तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. किशोर अतिशय सुरेख कामगिरी. ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती निलजे संघाला मात करण्यासाठी नवापाडा सारख्या बलाढ्य संघावर ती कामगिरी केली आहे किशोर यांनी आणि ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आमचे मान्यवर आमदारजी साहेब विश्वनाथ दादा भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पदार्पण केली जाते आणि पुढच्या मॅचचा टॉस देखील करायचा आहे. आमचे मान्यवर आहेत जयवंतदादा भोईर यांना मी आमंत्रित करते की त्यांच्या हाती नाणेफेकी करायची आहे. सेमीफायनलचा सामना देसाई विपक्ष निलजे असा रंगणारा सामना आमचे मान्यवर जयवंतदादा भोईर यांच्याकडून नाणेफेकी केली जाते. विश्वनाथ दादा भोईर आमदार साहेब चला देसाईचे कप्तान बळीराम आपण यायचंय. आमचे मान्यवर आमदार साहेब विश्वनाथ दादा भोईर तसेच जयवंत दादा भोईर यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाते. सेमीफायनलचा हा सामना देसाई विपक्ष निलजे आणि नाणेफेकी निलजे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आमंत्रित केलाय देसाई संघाला आणि आमचे मान्यवर विश्वनाथ दादा भोईर आमदार आणि 40+ माध्यमाने त्यांचे आभार व्यक्त करतोय. नारायण गायकर यांचं स्वागत आहे. व्यासपीठावर त्यांनी विराजमान व्हायचं आहे. जय मुसावा 40+ संघाकडून आपले सहर्ष स्वागत. नारायण गायकवाड एक चांगले गायकर नारायण गायकर एक चांगले क्रिकेटर सुद्धा होऊन गेलेत. किशोर लोखंडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. चला आजच्या दिवसातील सेमीफायनलचा हा सामना रंगतोय निलजे विपक्ष देसाई. एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलच्या सामन्यात जो संघ विजय होईल तो संघ इथून एक ट्रॉफी घेऊन जाईल. तर ही मॅच महत्त्वाची आहे दोन्ही संघासाठी. कालच्या सामन्यामध्ये जर विचार केला गेला तर बेतवडे संघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विजेता संघ फायनलमध्ये त्या संघाशी फाईट करेल. चला ऑफिशियल्स पंचांची जागा घ्यायची तर निलजे संघ प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम
क्षेत्ररक्षणाचा विचार नक्कीच केला आहे. आमंत्रित केलंय देसाई संघाला फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील हनुमान पाटील. विस्फोटक फलंदाजी ज्याच्याकडून 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे, तोच फलंदाज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर इथे आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला जातोय. नारायण गायकर यांचा सत्कार भिरू भोईर यांच्या हस्ते केला जातोय, तो त्याने स्वीकारावा. तसेच किशोर लोखंडे यांचा देखील सत्कार इथे केला जातोय. भिरू भोईर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आघाडीचे फलंदाज येत आहेत मैदानावर. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल डिंग्या, उर्फ नाव आहे डिंग्या. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल आपण राजेश पंजे. सतीश कांबळे उर्फ डिंग्या. विस्फोटक फलंदाज हनुमान पाटील स्ट्राईकवर येत आहेत. त्यांच्यासोबत बळीराम. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय जनार्दन, ज्याने नवापाडा संघाला पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बाला बोराडे याच्या स्वरूपाने दिला होता. त्याच ताकदीचा फलंदाज त्यांच्या सामोरे आहे. पाहूया आता कोणत्या प्रकारचा अस्त्र बाहेर काढतात जनार्दन मामा. चला स्वयंसेवकांनी आपला जागेचा ताबा घ्यायचा आहे. महत्वाची मॅच. पहिला चेंडू आणि ट्रिपल चित. देसाई संघाला मोठा 840चा बसणारा वॉलचा झटका. मी उल्लेख केलाच होता की नवापाडा संघाचा 840चा झटका दिला होता बाला बोराडे याच्या स्वरूपाने. तोच झटका दिलाय देसाई संघाला हनुमान पाटील. जनार्दन मामा यांचं मी कौतुक करेल. मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न मधला एक मला डायलॉग आठवतोय की दहशत करण्यासाठी मसल नाही तर डेअरिंगची गरज लागते. ती डेअरिंग इथे कुठेतरी दाखवली आहे जनार्दन मामा यांनी. पहिल्या चेंडूवर परतावून लावलाय हनुमान पाटील या बलाढ्य फलंदाजाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत त्यात तेवढ्याच ताकदीचा फलंदाज दिलीप म्हात्रे. आनंद पंजे यांचं आगमन होतंय. दिलीप पाटील निलजे संघाचा 12 खेळाडू आहे ते. त्यांनी आम्हाला सांगितलं म्हात्रे सोडे. दिलीप मात्र चांगला चेंडू होता. दाद मागितली होती पंचांची परंतु दाद फेटाळून लावलाय. अतिशय सुरेख कामगिरी. जनार्दन काय गोलंदाजी करतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी नवापाडा सारख्या बलाढ्य टीम समोर केली होती. तशाच प्रकारची गोलंदाजी सेमीफायनलच्या सामन्यात देसाई विरुद्ध काय गोलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. देसाई संघाला बसलेला अजून जे ज्याप्रमाणे नवापाडा संघाला हादरे दिले होते तशाच प्रकारची गोलंदाजी, दोन मोठे हादरे दिलेत देसाई संघाला. आता कशा प्रकारे उभरेल देसाई संघ या हादऱ्यातून पाहणं योग्य ठरेल. गोलंदाजीचा तिकट भेदक मारा करतोय जनार्दन निलजे संघाकडून. अतिशय उपयुक्त खेळात ज्या मॅच मध्ये गरज होती त्या मॅच मध्ये उभरताना दिसतोय जनार्दन हा गोलंदाज. मगाशीच मी उल्लेख केला होता जनार्दन यांचं की काही स्वप्न ही वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून आहेत. त्यांची जिद्द पाहू शकता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपला अनुभव पणाला लावतायत जनार्दन. आता मात्र फुलरल्यांचा चेंडू होता, अपील केली जातीये परंतु पुन्हा एकदा पंच फेटाळून लावतायत दाद. अतिशय तिखट कंजूस गोलंदाजी पाहायला मिळतीये जनार्दन यांच्याकडून. पूर्ण बांधून ठेवलाय देसाई संघाला. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत फक्त आणि फक्त 1 धाव 2 विकेट. काय गोलंदाजी करतोय जनार्दन. जनार्दन पाटील खूप काही शिकण्यासारखं आहे. नवोदित खेळाडू तसेच 40+ खेळाडूंना काटक शरीर, हवा करायला तब्येतीची नाही तर कालचा दम लागतो हे दाखवून देत आहेत जनार्दन पाटील हा गोलंदाज. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. बॉल किती झाले? 4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक. पाहूया प्रथमच डावखुरा फलंदाज बलराम. चांगल्या प्रकारचा चेंडू, संधी होती, संधी हुकवली आहे यष्टी रक्षकाने. निर्धाव चेंडू येतोय, कदाचित स्टंपिंग आउट असतं. गॅदर करता आलं नाही यष्टी रक्षकाला. गोलंदाजीची मी दाद देईल. काय गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक टप्पा. आगीचे गोळे फेकतोय जणू. त्या आगीच्या गोळ्याचे चटके लागले आहेत देसाई संघाला. पाहूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी होतीये. 1 धाव अतिरिक्त. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये 2 या आकड्यावर. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र बोट फिरवली होती चेंडूवर परंतु चेंडू जातोय. गॅप सिलेक्शन चांगला आहे. दन दन करत चेंडू जातोय सीमा पार चौकार. केलं जातंय याचं जित जावंत
उदाहरण पेश करताना जनार्दन पाटील पहिल्या सामन्यामध्ये या आधीचा जो सामना झाला नवापाडा विपक्ष निलजे त्या मॅचमध्ये पहिलं षटक 7 2 विकेट, या मॅचमध्ये 6 धावा 2 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय म्हटली जाते त्याचं प्रात्यक्ष उदाहरण. पुढचा गोलंदाज सोमनाथ हलक्या हाताने खेळून काढले, डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा सोमनाथ, पुन्हा एकदा जनार्दन पाटील. ज्या संघाने आतिषबाजी केली होती पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये तोच संघ आता 1 धावासाठी 2 धावासाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला आहे. अशाच प्रकारची सिच्युएशन नवापाडा संघामध्ये पाहायला मिळाली. तिथे देखील नवापाडा संघ 1-2 धावांसाठी संघर्ष करत होता. गोलंदाजीची मी दाद देईल निलजे संघाकडून. काय गोलंदाजी केली जाते, ज्या फलंदाजांना अक्षरशः दिवस गाजवला त्या संघातील फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम होतं, परंतु आता मात्र आणि चेंडू हाताला ब्रश होऊन जाईल. परंतु इथे चूक काय घडतीये, रक्षकाच्या हातात चेंडू पडला, त्यांच्या हाताला ब्रश झाला आणि चेंडू गेला सीमा पार. नशिबाचा षटकार म्हणता येईल आणि संघर्षाचा देखील. संघर्ष करतोय देसाई संघ या सामन्यामध्ये धावांचं डोंगर उभारण्यासाठी. तेच संघर्ष चालू आहे. मिसफील्ड त्या जागेवर जात आहेत स्वतः जनार्दन पाटील. पाहूया पुढचा चेंडू सोमनाथ यांचा. आता मात्र चकमा देणारा चेंडू त्रिफलाचित होतोय. बलिराम गदल्या गजानन अशा प्रकारची कॉमेडी आपण पाहू शकता. नितीन दादा यांनी आधीच सांगितलं होतं की शेवटपर्यंत बारक्या पाटील जर पवेलियन मध्ये असले तर अशा प्रकारच्या गमती जमती नक्कीच ऐकायला भेटतील. तशाच प्रकारच्या गमती जमती आम्हाला ऐकायला भेटतायत बारक्या पाटील यांच्याकडून. पाहूया गजानन सामोर जातील सोमनाथ. आता मात्र लिडिंग एज आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय, एक टप्पा घेतोय, 1 धाव पूर्ण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी सोमनाथ याच्याकडून. स्वतः कर्णधार आहेत या संघाचे सोमनाथ. कर्णधार पारी इथे पेश करताना मागच्या मॅच मध्ये देखील चौकार विनिंग फटका लागवला होता सोमनाथ यांनी. आता मात्र सफल झाले होते. ऑन साइडला खेळायचं होतं. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, कुंदन गॅदर करतील, फेके करतील, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पार. दोन धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये देसाई संघाची 16 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू. आता मात्र ऑर्पिच चेंडू होता, त्याला पाचारण केलंय. पंचांचा निर्णय, षटकार येतोय.
2 षटकाच्या समाप्तीनंतर देसाई संघाची धावसंख्या 22 या आकड्यावर 3 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. जनार्दन पाटील याने दुसरं षटक सोमनाथ 16 धावा खर्च करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मागच्या मॅचचा हिरो किशोर पाटील. सामना करतील गजानन. आता मात्र नो चेंडू येतोय. चेंडू विकेटच्या बाहेर टप्पा घेतोय. परिणामी 1+, नो +1 असेल. 2 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. विकेटच्या बाहेर पडला चेंडू तर नो आहे. फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे फायदा घेतला जाईल. पुन्हा एकदा आउटस्टार्ट द ऑफ स्टंप. झेल होती परंतु बाद नसेल. खूपच बाहेरचा होता चेंडू. छेडछाणी केली. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. अतिरिक्त 1 धाव मिळाली असती व्हाईटच्या स्वरूपात, परंतु त्याचा फ्री हिट असल्यामुळे फायदा घेण्यासाठी तुलसीराम नक्कीच गेले होते. आता मात्र ओरपीच चेंडू होता. थोडासा खाली राहिला चेंडू. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज गजानन. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता गजानन याचा. षटकार येईल असं वाटलं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क फलंदाजापासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतील वाईटच्या स्वरूपाने 1 धाव ऍड होईल देसाई संघाच्या धावफलकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किशोर पाटील. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बीट होत आहे गजानन. पवेलियन मधून आवाज दिला जातोय. आयोजकांची सूचना आहे. पाहूया कुठेतरी प्रेशर आहे फलंदाज गजानन. आता मात्र पुढे सरसावले होते. पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळताना किशोर पाटील. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला त्रिफलाचीत होताना पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जात आहे निलजे संघाकडून गोलंदाजामार्फत. पाहूया नवीन फलंदाज येतोय गुरुनाथ म्हात्रे. पुन्हा एकदा सज्ज किशोर. आता मात्र सरळ फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू जातोय संघर्षमय चौकार येतोय गुरुनाथ याच्या बॅट मधून. चांगल्या प्रकारचा फटका होता. सगळ्यात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, व्ही शेप मध्ये. तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळाला गुरुनाथ याच्या बॅट मधून. आता मात्र पुन्हा एकदा त्रिफलाची तोडतोय गुरुनाथ. चौकार आल्यानंतर कमबॅक करून देतोय आपल्या गोलंदाजी मधून. अजून एक हदरा बसतोय
3 षटकाच्या समाप्तीनंतर देसाई संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर. सरासरी 10च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चंद्रकांत भंडारी यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी विनंती आयोजकांकडून. चौथं षटक हाताळण्यासाठी येत आहेत देवीदास. शफल झाले हे. ऑन साइडला खेळायचं होतं, अक्रॉस द लाईन आले होते, परंतु पूर्णपणे बीट होत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते निलजे संघाकडून. आता मात्र बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि झेलबाद पुन्हा एकदा देसाई संघाला. फलंदाजी स्ट्रायकर नेम प्लीज. संजय. नवीन बॅट्समन येतोय मैदानाच्या आत, बारक्या पाटील. आता मात्र फलंदाजापासून लांब ठेवलाय चेंडू. चांगल्या लाईन लेनची गोलंदाजी. टप्पा आपण पाहू शकता गोलंदाजाचा. फलंदाजांपासून लांब ठेवण्याचं काम गोलंदाजाच्या द्वारे केलं जातोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. चतुर गोलंदाज. जर मोठ्या फटक्यांपासून वाचायचा असेल तर चेंडू फलंदाजापासून लांब ठेवा, ही रणनीती कुठेतरी आखली आहे निलजे संघाने. ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र डावखुरे फलंदाज येत आहेत बारक्या पाटील. गोलंदाजी सुरेख करतायत देसाई संघाकडून. आता फलंदाजी पाहूया. आता मात्र लाईन लेन मध्ये चेंज करावं लागेल देवीदास या गोलंदाजाला. आतापर्यंत रायटी बॅट्समनच्या खूपच बाहेर ठेवले होते चेंडू. ती लाईन लेंथ मात्र आता डावखुऱ्या फलंदाजाला बदलावी लागेल. कशा प्रकारे चेंजेस केले जातील गोलंदाजीमध्ये हे पाहणं योग्य ठरेल डावखुऱ्या फलंदाजासाठी गोलंदाज देवीदास कडून. मात्र तशाच प्रकारचा चेंडू होता. कुठल्याही प्रकारची चेंजेस आपल्याला पाहायला मिळालं नाही. ज्या प्रकारे रायटी बॅट्समनला जी लाईन ठेवली होती त्याच प्रकारचा हा टप्पा होता, परंतु येऊन शरीरावर आदळला आणि चेंडू निर्धावच्या स्वरूपात. काय गोलंदाजी केली निलजे संघाने या निर्णायक सामन्यामध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर देसाई संघाची धावसंख्या 31. मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिली. अतिशय सुरेख गोलंदाजी देवीदासाकडून. 1 धाव आणि 1 रन. काय गोलंदाजी केली आहे निर्णायक सामन्यामध्ये. चंद्रकांत भंडारी यांचा सत्कार केला जातोय व्यासपीठावर. आनंद पंजे यांना मी आमंत्रित करेल त्यांच्या हस्ते. कॅमेरामॅन कडून चांगली कॅच पकडली गेली आहे. त्याचा परिणाम त्यांना भुगतावा लागला असता. आनंद पंजे यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. त्यांना मी आमंत्रित करेल की त्यांनी चंद्रकांतजी भंडारी यांचं सत्कार करायचा आहे.
कशा प्रकारे 32 धावांचं टार्गेट ठेवलं आहे देसाई संघाने. पाहूया कशा प्रकारे टार्गेट सेट केलंय ते. टार्गेट कशा प्रकारे गाठतात ते ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया नितीन दादा काळन. तर 32 धावांचं लक्ष. निजे संघासमोर आपण पाहिलं तर 32 धावांचं लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई येथे जी स्पर्धा आयोजित केली होती हनुमान पाटील, त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ बघतोय आपण निजे. आणि बघा या स्पर्धेत सुद्धा अंतिम फेरी गाठतोय का. तर 32 धावांचं टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी विश्वास रसाळ सलामीला येत आहेत. 9 सेकंडला किशोर. तर 32 धावांचं लक्ष बळीराम पाटील पहिल्या षटक घेऊन येत आहेत. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. इथे मात्र एक एक धावा आता वाचवाव्या लागतील बारक्या पाटील आणि कंपनीला. लक्ष कमी आहे. ज्या संघाने धावांचं डोकर काढलं होतं तोच संघ मात्र 31 धावांवरती थांबलाय आणि 32चं टार्गेट आहे. कारण की आजच्या दिवसात निजे संघाने पहिल्या मॅच पासून संघर्ष केलाय. त्यांच्या गोलंदाजाने उल्लेखनीय कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. 32चं टार्गेट आणि विश्वास रसाळ यांच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट वाडेश लॉंगॉनच्या वरून. बैराम राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र मिस्टर टायमिंग स्ट्रोक आहे. बारक्या पाटील थांबले. दिलीप पाटील आणि बारक्या पाटील दोन भावांमध्ये काय झालं तर तू झेल घेणार मी घेणार आणि झेल कोणीच घेतला नाही. बारक्या सांगताय दिलीप पाटीलला झेल तुझा आहे. दोघं भाऊ तुम्ही पाहतायत. 2 धावा मिळाल्यात. 8 धावा झाल्यात. 32चं टार्गेट आहे. बघायचं निजे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय का. इथे मात्र स्वतःवरती नाराज होतात विश्वास रसाळ. या चेंडूवरती त्यांना असं वाटत होतं मोठा फटका यायला हवा होता. डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अनंत पाटील यांचे आगमन झालंय. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. यातून विजेता संघ बेतोडे संघावर फाईट करेल. सलग 2 चेंडू आता मात्र डॉट टाकलेत बळीरामने. षटकार जरूर लागला बळीरामला मात्र त्यानंतर कमबॅक तो करतोय. 8 धावा झाल्यात. चेतन भोईर कॅमेरामॅन ऑन द टोस खेळत आहेत. गलीमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. चेंडूची गती थोडीशी कमी झाली.
धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 10. दहा धावा झाल्यात. 5 चेंडू फेकलेत. बहिराम यांनी 10 धावा खर्च केलेत. टार्गेट 32 धावांचं आहे निजे संघासमोर. क्रिकेटची परंपरा जपणारा गाव म्हणजे निजे गाव. आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. पुन्हा कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळत आहेत. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकात निजे संघाची धावसंख्या ती 12. टार्गेट 32 धावांचं. 18 चेंडू 20 धावांची गरज. क्रिकेटचा वारसा जपला तो निजे गावामध्ये. 52 वर्ष ही परंपरा तुम्ही पाहिली. मकर संक्रांत चषक. कोरोनाचं संकट असतानाही यावर्षी सुद्धा 32 ग्रामीण संघांना मात्र संधी मिळाली 48च्या जागेवर. आणि पुढच्या वर्षी पुन्हा नक्कीच 48 संघांना संधी मिळेल. जयमान क्रीडा मंडळ नेजे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहता. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. आणि त्या क्रीडांगणामध्ये मला भरपूर ग्रास सुद्धा पाहायला मिळतं. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. अध्यक्ष गिरीधर पाटील असतील, उपाध्यक्ष बबन रसाळ, बी.एस. पाटील असतील, सोमनाथ पाटील असतील आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ निजे गाव सातत्याने त्या क्रीडांगणासाठी भरपूर मेहनत करत असतात. तर आता मात्र फिरकी अस्त्र बाहेर काढलंय कॅप्टन बळीरामने. बारक्या पाटील येत आहेत. अठरा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. यातून विजेता संघ मेगा फायनल मध्ये आपण पाहिलं पद्माकर भोईर अँड कंपनी वित्तवडे, ज्ञानेश्वर पाटील सुद्धा सज्ज झालेत. काल गोलंदाजी सुद्धा आम्ही त्यांची पाहिली पहिल्यांदाच. फक्त आम्हाला माहिती होतं सोपान पाटील गोलंदाजी फलंदाजी करतात, म्हणजे ज्ञानेश्वर सुद्धा गोलंदाजी चांगली करतात. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये दिलीप पाटील आहेत, त्यामुळे 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. तेरा धावा आहेत. तेरा धावा झाल्यात. इथे मात्र जेंटल टच चायनीज कट तुम्हाला पाहायला मिळते. 1 धाव. विश्वास असायला माहिती आता की सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो. अति काही दाखवायची गरज नाहीये. 14 धावा झाल्यात. 18 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र बारक्या पाटीलवर हल्ला चढवलाय. चेंडू सरळ जाईल. बारक्या पाटीलवर हल्ला चढवलाय. अजून एक धमाका. चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बारक्या पाटीलवर हल्ला चढवलाय आणि अजून एक सामना फिनिश आणि निजे संघ थेट पोहोचतोय अंतिम फेरीमध्ये. हार्डलक देसाई संघ अभिनंदन.
किशोर पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चंद्रकांत भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया किशोरला. दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय किशोर भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते. ती स्पर्धा ज्यांनी घराघरात पोहोचण्याचं काम केलं GTC यांचा इथे सत्कार होईल. आमचे विरू भोईर यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. तर यायचे आमचे ऑपरेटर GTC लाईव्ह. बाला बोराडे यांनी वैयक्तिक 75 धावा कुठल्या होत्या, तोच संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. हनुमान पाटील यांनी वैयक्तिक 56 धावा कुठल्या होत्या, तोही संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. आणि त्यानंतर नेजे आणि बेतवडे आमच्या कॅमेरा ऑपरेटरचा सत्कार केला होता GTCचे ऑपरेटर. छोटू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत भंडारी यांचा सत्कार करायचा आहे.